दिशा सालियनचा मृत्यू हा अपघात नव्हता, आत्महत्याही नव्हती, तर तो एका भयानक कटाचा भाग होता का? ज्या रात्री तिचा मृतदेह सापडला त्या रात्रीच्या अंधारात कोणत्या रहस्यांची दडपशाही झाली? सत्ता, पैसा आणि प्रभावाच्या खेळात एका निष्पाप जीवाची आहुती देण्यात आली का? दिशाच्या वडिलांनी आता न्यायालयात धक्कादायक आरोप करत संपूर्ण सत्य समोर आणण्याचा निर्धार केला आहे। जर त्यांच्या दाव्यामध्ये तथ्य असेल तर हा केवळ एक गुन्हा नाही, तर संपूर्ण यंत्रणेच्या नीतिमत्तेवर उठलेला गंभीर सवाल आहे। या प्रकरणाच्या नव्याने सुरू होणाऱ्या चौकशीत कोणते रहस्य बाहेर येणार, कोणते मुखवटे गळून पडणार आणि सगळ्यात मोठा प्रश्न, दिशा सालियनला अखेर न्याय मिळणार का? नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचे। दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी पुन्हा सुरू होणार आहे। या प्रकरणाला 2 वर्षांहून अधिक काळ उलटला असला तरी तिच्या मृत्यूच्या कारणावर अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। दिशाचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली आहे। त्यांनी गंभीर आरोप करत सांगितले की दिशावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती, परंतु तत्कालीन ठाकरे सरकारच्या दबावामुळे हे प्रकरण दडपण्यात आले। विशेषतः माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत। या प्रकरणाचा तपास सुरुवातीपासूनच संशयास्पद राहिला आहे। 8 जून 2020 रोजी दिशाचा मृत्यू झाला, मात्र तिच्या मृत्यूपूर्वीच्या काही तासाबाबत अजूनही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही। सुरुवातीला ही आत्महत्या असल्याचे सांगण्यात आले, मात्र जसजसा तपास पुढे जात गेला तसतसे नवे धक्कादायक दावे समोर येऊ लागले। दिशा ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी काही महत्त्वाचे राजकीय आणि बॉलिवूडशी संबंधित लोक उपस्थित असल्याची चर्चा रंगली। या चर्चांना अधिक बळ मिळाले जेव्हा भाजप नेते नितेश राणे आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी याच प्रकरणावर संशय व्यक्त केला आणि उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली। याचिकेत स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे की या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी दिशाभूल करणाऱ्या माहितीच्या आधारे केला। दिशाच्या कुटुंबावर जबरदस्तीने दबाव आणून त्यांच्या अधिकृतरित्या आत्महत्येच्या निष्कर्षावर पोहोचण्यास भाग पाडले गेले। यामुळे सत्य लपवले गेले आणि खरे गुन्हेगारांची ओळख उघड होऊ शकली नाही। सतीश सालियन यांनी या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून करण्याची मागणी केली आहे। विशेष म्हणजे त्यांनी ही चौकशी समीर वानखेडे यांच्या देखरेखीखाली व्हावी अशी मागणी केली आहे। समीर वानखेडे यांच्याकडे प्रामाणिक आणि निर्भय अधिकाऱ्याची प्रतिमा आहे, त्यामुळे खरा तपास त्यांच्या नेतृत्वाखाली होऊ शकतो असे सतीश सालियन यांचे म्हणणे आहे। दिशाच्या मृत्यू प्रकरणात आधीपासूनच काही बड्या नावांचा उल्लेख होत आला आहे। आदित्य ठाकरे, सूरज पांचोले आणि डिनो मोरिया यांच्या या प्रकरणाशी काहीतरी कनेक्शन असल्याची चर्चा सुरूच होती। या प्रकरणात पुन्हा चौकशी सुरू झाल्यास या व्यक्तीवर अधिक संशयाची सुई रोखली जाऊ शकते। आदित्य ठाकरे यांचे नाव वारंवार या प्रकरणात घेतले जात असल्याने त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर परिणाम होण्याची शक्यता आहे। दिशाच्या मृत्यूनंतर लगेचच सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येची बातमी समोर आली होती, त्यामुळे दोन्ही घटनांमध्ये काहीतरी संबंध असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सुशांतच्या कुटुंबानेही दिशाच्या मृत्यू प्रकरणाबाबत संशय व्यक्त केला होता। जर हे खरोखर हत्येचे प्रकरण असेल आणि जर काही बड्या व्यक्तींनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला असेल तर ही भारतीय न्याय व्यवस्थेसाठी एक मोठी परीक्षा ठरणार आहे। देशभरातील लोक अजूनही या प्रकरणाच्या तपशिलावर तपास व्हावा अशी मागणी करत आहेत। जर चौकशी नवीन पुरावे समोर आले तर यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप येऊ शकतो। आता संपूर्ण लक्ष उच्च न्यायालयाच्या पुढील सुनावणीवर आहे। दिशा सालियनच्या कुटुंबाला अखेर न्याय मिळेल का, की पुन्हा एकदा राजकीय हस्तक्षेपाने सत्य दडपले जाईल? या संदर्भातील घडामोडीसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचे, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।